पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो, परंतु त्याच पत्रकाराला नेहमी अडचणींना सामोरे जावे लागते. कधी शिवीगाळ, कधी मारहाण, तर कधी पत्रकाराला आपला जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. मागील काही महिन्यांच्या कालावधीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने पत्रकारांचा विचार करीत पत्रकार हा आपल्या पद्धतीने कार्य करत असतो, त्याला कुठलेही स्रोत विचारण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि तसे झाल्यास शिक्षा व दंड याची देखील तरतूद करण्यात आली आहे, असे ठणकावून सांगून सुद्धा कारवाई केली जात नाही. पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले बघता कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तशी अंमलबजावणी केली जात नसल्यामुळेच पत्रकारांवर वारंवार हल्ल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नाशिक शहरातील सिडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडल्याचे समोर आले आहे. दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी पत्रकार किरण आहेर यांना मिळालेल्या तक्रारीनुसार बातमीचे वृत्तांकन करत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना अडवून दमबाजी, अरेरावी करून जबर मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली. ही बातमी पत्रकार किरण आहेर यांनी पत्रकारांच्या कानावर टाकता सुमारे 30 ते 35 पत्रकारांनी संघटित होत अंबड पोलीस ठाणे गाठले. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनेची माहिती देऊन निवेदन सादर केले. त्याच पद्धतीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित गुंडावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी देखील या दरम्यान पत्रकार बांधवांनी केली आहे. तसेच पत्रकारांवर हल्ला केलेल्या गुंडांवर पहिले देखील सराईत गुन्हेगार असल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच या परिसरात महिला व नागरिकांना देखील नेहमीच त्रास देत असतात असे बोलले जात आहे. दरम्यान या निवेदनाची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी हल्लेखोरांना तात्काळ ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, नाशिक.